सासूरवास. एकदा मी स्वयंपाक करायला बसले असता काही विद्यार्थी आले व म्हणाले, "अहो वहिनी, वहिनी, नाणांचा आणि तुमचा दादा 12वा 13वा घालीत आहेत ना तिकडे." मी आपली तडक उठून काय प्रकार आहे तो पाहण्यास देवळात गेले. तो काय, माडीवरून मामंजी एक एक उपकरणे खाली फेकीत होते. उपकरणे थेट रामाच्या सभामंडपात येऊन पडे. प्रत्येक फेकीच्या वेळी त्यांचा मंत्रघोष व्हायचा. माझी सून मेली, तिचा आज 12वा आहे. माझा मुलगा मेला, त्याला तिलांजली देतो. झाले होते काय की उपकरण्यांना डाग पडले होते. उपकरणी होती तांब्यांची, पाणी विहिरीचे, राख लाकडाची व दिवस पावसाचे. यामुळे मी ती कितीही लख घासली तरी त्याच्यावर ढग येत. मी माडीवर गेले. तेथे शाळेच्या एका कोपऱ्यात मामंजींनी आपले देव मांडले होते. मी वर जाऊन सारी उपकरणी गोळा केली. मामंजी माझ्या मागे आले. "तू ही भांडी घासली होतीस?" "हो." "वाहा, माझी शपथ." "तुमची शपथ मी घासली." "मी मेलो तर तुला काय रडू येणार आहे?" "धर मंगळसूत्र हातात नी वाहा शपथ." मी मंगळसूत्र हातात धरून शपथ वाहिली. "कर नाही तर मला डर कसली आली?" "थांब, मी बायकांची सभा बोलावतो व ती इथं ही भांडी ठेवून त्यांची मतं विचारतो. त्या घालतील चांगले शेण तोंडात." पण माझी खात्री होती की बायकांनी माझ्या तोंडात शेण घातले नसते. "धर माझे पाय आणि वाहा शपथ. पहा, जळून भस्म होशील पायांना हात लावतास तर." मी त्यांच्या पायावर हात ठेवू लागले तसे ते मागे मागे सरकू लागले. "पहा, विनाकारण जळून जाशील." "काही हरकत नाही. तुमच्या पायांजवळ मरण आले तर काय वाईट नाही." शेवटी मी पालथी पडले व त्यांचे पाय गच्च धरले. मी काही जळून मेले नाही. मोठी निराशा झाली माझी. एकदाची मरून गेले असते तर बरे झाले असते, असे मलाही झाले होते. पण मामंजींची तेवढी तपश्चर्या नव्हती म्हणा किंवा मी उपकरणी खरोखरच घासली होती म्हणा, मी त्या दिवशी जळाले काही नाही. एकदा मामंजींनी टिळकांना जवळ बोलावून म्हटले, "नाना, तू दुसरी बायको कर. मी तुला कोकणातून 10 मुली आणून देतो." टिळक म्हणाले, "मला एकीचेच पोट भरता भरता मारामार पडते तर दुसरी कशाला? तिला तू तिच्या माहेरी टाकून दे." "मी तसे कधीच करणार नाही. माझा संसार नाही झाला तरी असले कृत्य माझ्या हातून कदापि घडणार नाही." टिळकांचे माझ्यावर किती प्रेम होते ते वरील संभाषणावरून व खाली दिलेल्या गोष्टीवरून त्याच वेळी चांगले निदर्शनास आले. म्हणजे समोरच्या विहिरीचे पाणी आटले, रानात विहीर होती, तेथे पाण्याला जावे लागले. तेथे दिवसा अतोनात गर्दी होई. मामंजींनी सांगितले, "रात्री जाऊन पाणी आणीत जा." मला अंधाराचे भय वाटे, पण त्यांना त्याचे कधीही काहीच वाटत नसते. त्यांनी मला सांगितले, तुला जर कोणी खायला आले तर त्यांना सांग, माझा सासरा देवळात बसला आहे, त्याला आधी खाऊन ये आणि मग मला खा." पण टिळकांनी मला सांगितले, "भिवू नको, मी पाणी आणीन." आणखी रात्री झाली म्हणजे खरोखरच त्यांनी पुढच्या दारून फिरायला म्हणून निघावे व मी मागच्या दारून पाण्याला निघावे. नंतर मी घराच्या आसपास थांबून त्यांना विहिरीवरून भरून आलेले पाणी घरात आणून साठवावे. मामंजींना वाटावे की सून काय विश्वासाने पाणी भरते आहे. एकदा मी मामंजींची पीकदाणी धुत होते. मला किळस येऊन मी थुंकले. मामंजींच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटले नाही. संध्याकाळी फार गोड बोलून त्यांनी मला सांगितले, "लक्ष्मी, तुझे पाणी प्यायचे भांडे मला फार आवडते. तेच ठेव माझ्या उशाशी." मी रोज माझे भांडे त्यांच्या उशाशी ठेवू लागले. एक दिवस भांडी घासणारीण सांगू लागली की, "बाई, तुमच्या भांड्यात दादा पीकदाणीसारखा उपयोग करतात." मला ते खरे वाटेना. दुसऱ्या दिवशी बाईंनी मला प्रत्यक्षच दाखवले तेव्हा माझ्या डोक्यात सर्व लख्ख प्रकाश पडला. नंतर मी तेच भांडे त्यांच्या देवपूजेला ठेवू लागले. ते दूर ठेवू लागले. मामंजी मला वर दिल्याप्रमाणे छळीत, पण 2 गोष्टीबद्दल मला त्यांचे गुण घ्यावेसे वाटतात. एक म्हणजे मला त्यांनी कधी अपशब्द वापरले नाहीत व कधी अंगाला बोट लावले नाही. तसे ते एखाद्या वेळी माझी इतरांजवळ वाखाणणीही करीत. एकदा त्यांनी कोणाला से जेवायला बोलाविले. सारा स्वयंपाक त्यांनीच आपल्या हाताने केला होता. मलाही त्याचे आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने पाहुणे आले. त्या दोघांना मी वाढले. पाहुण्यांना मामंजींनी विचारले, "स्वयंपाक कसा झाला आहे?" "वाह, फार उत्तम." "स्वयंपाकाचे काय विचारता?" पाहुणे उत्तम स्वयंपाक झाला म्हणून खुश झाले व मी मामंजींच्या वर्तनामुळे आश्चर्यचकित झाले. मात्र हे एखाद्या वेळीच. त्यांच्याजवळ काही मागितले तर त्यांचा फार संताप होई. तेल शिककाई मला कधी मिळाली नाही. ती मागायला गेले की त्यांनी म्हणावे, "मोलाची दळणी दळ आणि आण तेल शिकेकाई." मी आणली मातीने डोके धुवावे. मी आपली मातीने डोके धुवावे.
त्यातही एखाद्या वेळेस न्हायला बसले की माझ्या पुढचे गरम पाणी त्यांनी उचलून न्यावे व स्वतः अंघोळीस लागावे. मी उरलेले न्हाणे गार पाण्याने करावे. तेल शिकाकाईच्या नेहमीच्या खटक्यात ती एक गोष्ट सांगत. एकदा लाकडे संपली होती. माझी बायको बारशी होती. तरी मी तिला लाकडे फोडायला लावली. मग तुझी काय कथा? माझी बायको उलटून बोलत नसे. घरातले सामान संपले म्हणजे उरलेले माझ्यासमोर मुकाट्याने आणून ठेवी व त्यावर मी समजे सामान संपले. पण आत्ताच्या तुम्ही पोरी फार उद्धट. वडील माणसांशी कसे वागावे हे तुम्हाला नाही यायचे. मला दर महिन्याला एकदा 3 दिवसांचा उपवास घडायचा. मामांजी आपले अन्न आपल्यापुरते शिजवून खात. मग टिळकांच्या ध्यानात हे आले म्हणजे त्यांनी मला शिजवून वाढावे. तसेच त्यावेळेस मला अंधारात बसावे लागे. अंधाराची मला भीती वाटे, पण उपयोग काय? पण ह्यामुळे मी हळूहळू अंधाराला भिण्याशी मात्र झाली. टिळकांची कवी म्हणून आता प्रसिद्धी होऊ लागली. मुंबई, पुण्यापर्यंत त्यांचे नाव ऐकू येऊ लागले. मला जरी घरात त्रास होता तरी त्यांच्या दृष्टीने आता हे चांगले दिवस आले होते. इतक्यात त्यांना मुंबईत कोठेसे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण आले. 8 दिवसांनी येतो म्हणून टिळक मुंबईला गेले ते तिकडेच रमले. 8 दिवस झाले, 10 झाले, 15 झाले तरी पत्ता नाही की पत्र नाही. मला फारच काळजी वाटू लागली. माझ्या डोळ्याचे पाणी खळेना. त्यात मामाजींना त्यांनी सरदार गृहाचा पत्ता दिला होता. त्याने तर माझी पुरीच पाठ पुरविली. मामाजी म्हणत, आज तुझ्या नवऱ्याचे पत्र आले. त्याला सरदार गृहात धोतर धुण्याचं काम मिळालं आहे. मग मी ती वाळत टाकीत जाईन. तो तेथली पाने वाढतो. मी उष्टी काढीन. मला तुम्ही मुंबईला नेऊन पोचवा. माझ्याजवळ पैसे नाहीत. तुला पाहिजे तर तू कशीही जा. पण मुंबई म्हणजे मुरबाड नाही. तेथे एखाद्या खड्याप्रमाणे तुझा पत्ताही लागणार नाही. एक दिवस मी फार रडले. मामांजींना माझी दया आली. ते माझ्याजवळ पाठ टाकून बसले. लक्ष्मी, मला काही ही फार मुली नाही. फक्त एकच आहे. एक मेली. तू माझी दुसरी मुलगीच आहेस. जशी सखू तशी तू. रडू नको. जाऊ दे. तो गेला तर? उद्या हरताळका आहे. तू संध्याकाळी 2 बायका आवरणाला बोली. लाडू कर. मी तुला सर्व सामान देत. असे म्हणून त्यांनी बाजारात जाऊन बेसनाच्या लाडवाचे सर्व सामान आणून दिले. मी सर्व तयारी केली. लाडू केले. मामांजींनी लाडू तयार होताच 3 लाडू बाहेर काढून ठेवले व डबा उचलून आपल्या पेटीत ठेवला व पेटीला कुलूप लावले. आलेल्या बायांना 3 लाडवांवर जेवणावळ घातली. पाहुण्या बायकांजवळ मामांजींनी माझी घाराणी करण्यास सुरुवात केली. लक्ष्मी चोरून खाते. गंगाबाई चांगल्याच उचलल्या. काय चोरून खाते हो? तुमचा तर सारा माल कुलपात असतो. काय चोरून खाते? लाकडं आणि घासलेट पिते होय? अर्थात हरताळका अशी झाली. आपण लाडू का उचलून ठेवले हे त्यांना सांगावयाचे होते. पण त्यांनी वरील प्रस्तावना करताच बाजू त्यांच्यावर उलटली. टिळकांच्या गैरहजरीत घडलेली माझ्या सासूरवासातील आणखीन एक गोष्ट आठवते. मामांजी शेजारपाजारची मुले गोळा करून त्यांना संध्याकाळच्या गोष्टी सांगत. एक दिवस ते कुठे बाहेर गेले होते. मुले जमली व त्यांनी मामांजींची दौत उपडी केली. मी शेजारी बसायला गेले होते. तेथे ती धावत धावत येऊन सांगू लागली, वहिनी वहिनी, दादांची दौत उपडी झाली. मी घाबरून उठले व जाऊन सांडलेली शाई माझ्या पायांनी पुसून परत आले. माझी पावले जमिनीवर उठली. मामांजी घरी येता शाई सांडलेली पाहून त्यांचा मोठा संताप झाला. कोणी पोर कबूल होईना. मग त्यांनी प्रत्येकाचे पाऊल उठलेल्या पावलांवर ठेवून पाहिले व शेवटी गरजतच ते स्वयंपाकघरात आले. चल वर. मी आज्ञेप्रमाणे वर गेले. ही शाई कोणी सांडली? मला नाही ठाऊक. हे पाऊल कोणाचे? ठेव येते पाऊल. सांग, शाई सांडलीस की नाही? मी नाही सांडली. तू सांडलीस. ही सरकारी शाई होती. तुला ती भरून द्यावी लागेल. मी कशी भरूनच देऊ? दळणदळ मोलाचे. हे पालुपद माझ्या चांगलेच परिचयाचे झाले असल्या कारणाने त्याचे मला काही वाटेनासे झाले होते व तसा प्रसंगी देवाने मजवर कधी आणला नाही. मामांजींनी 2 पत्रे लिहिली. एक टिळकांना मुंबईस व दुसरे गोविंदराव मामांना जलालपुरास. टिळकांना पहिले की तुझी बायको रात्रीची बाहेर जाते व पहाटे घरी येते. तू तिला घेऊन जा. मजवर काही जबाबदारी नाही. नाही तर आजच तिला तिलांजली दे. गोविंदराव मामांना लिहिले, तुमचा जावई फार बिघडला आहे. त्याला नाही ती व्यसने जडली आहेत. त्याने आपली बायको टाकून दिली आहे. तो भांग, गांजा, चरस, चंडोल ओढतो. तुम्हाला तुमच्या मुलीची गरज असेल तर 3 दिवसात घेऊन जा. नाही तर मी तिला कोठेही सोडून देईन. टिळकांची माझ्याबद्दल पूर्ण खात्री होती व वडिलांचाही स्वभाव त्यांना चांगला ठाऊक होता. तेव्हा मामांजीच्या पत्राचा टिळकांवर काही परिणाम झाला नाही. मामा आणि आत्याबाई मात्र फार घाबरली. आत्याबाई म्हणे, जावई भांग गांजा ओढतो हे ठीक झाले, पण चंडोल कसा ओढतो?
तो हाती कसा लागतो? तो तर म्हणे आकाशात उडतो. त्यावर मामांनी चंडोल म्हणजे अफू ओढतो म्हणून सांगितले. तेव्हा तर ती फारच घाबरली. नाना यावेळेस फार आजारी होते. त्यांचा अगदी भरवसा नव्हता. त्यांना तसे टाकून मुलीकडे जावे का त्यांच्याजवळ बसून मुलगी हातची गमवावी अशा पेचात ती दोघे पडली.